Good morning, students. Today in our science lecture, let us study the soil testing. This is the last part of our lesson number 3. In the previous lecture, मागच्या तासिकेला आपण सॉइलचे उपयोग पाहिलेले होते. आज आपल्याला सॉइल टेस्टिंग पाहायचं आहे. सॉइल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षण. बघा विद्यार्थिनींनो, चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाइप ऑफ कॅओलिनाइट. इट इज फाउंड इन द चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. चायना क्ले हे एक प्रकारचा औद्योगिक खनिज आहे आणि ती चीनमध्ये सापडते. ती माती म्हणून तिला आपण चिनी माती असं म्हणतो. अपॉन हिटिंग दिस सॉइल ॲक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस अँड देअरफॉर इट इज यूज फॉर मेकिंग क्रॉकरी. आणि तापवल्यानंतर तिला चकाकी येते, कठीणपणा येतो, म्हणून आपण याचा वापर भांडी बनवण्यासाठी वापरतो. आता सॉइल टेस्टिंग म्हणजे काय पाहायचं आहे बघा. The proportion of various ingredients of soil can be determined by soil testing. मृदेचे परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीतल्या विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. तर बघा, ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइन्ड बाय कलर, टेक्स्चर अँड द proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. बघा, मृदेचा रंग, पोत, त्याच्यामधल्या सेंद्रिय पदार्थांचं जे प्रमाण आहे ते मृदा परीक्षण करताना तपासलं जातं. कोणकोणत्या घटकांची कमतरता आहे, ती घटक दूर करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सगळं त्यात पाहिलं जातं. The soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then shifted through a sieve. पहिल्यांदी मृदा परीक्षणासाठी जमा केलेले जे मातीचे जे नमुने असतात ते 8 ते 10 दिवस साधारणपणे मोकळ्या ठिकाणी ते सुकवावे लागतात. उन्हात न ठेवता सावलीत त्याला सुकवावे लागते आणि ते नंतर चाळणीमधून चाळून घेतले जातात. देन टू टेस्ट नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर particularly useful in finding out the characteristics of soil. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different tests. बघा, मातीचे गुणधर्म लक्षात घेण्यासाठी pH आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा उपयोग केला जातो आणि त्यांच्या आधारे सुपीकता ठरवली जाते. बघा, देन कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी म्हणजे मृदेची सुपीकता कमी का होते, फर्टिलिटी कमी का होते त्याची कारणं बघा. पहिलं आहे सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मृदेचा मातीचा जो pH असते व्हॅल्यू ती 6पेक्षा कमी आणि 8पेक्षा जर जास्त झाली तर सुपीकता कमी होते. दुसरं आहे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जर कमी झालं तर मृदेची सुपीकता कमी होते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जमिनीतील पाण्याचा जर निचरा झाला नाही तरीसुद्धा सुपीकता कमी होते. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. सतत एकच पीक घेतल्यानंतरसुद्धा फर्टिलिटी कमी होते. देन कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. खाऱ्या पाण्याचा वापर केला तरी त्याची फर्टिलिटी कमी होते. अँड लास्ट वन इज द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. जर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर केला तरी फर्टिलिटी कमी होते. बघा, वर्ल्ड सॉइल डे 5 डिसेंबर टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल. मृदा संवर्धन करण्यासाठी, मातीचे महत्त्व जाणण्यासाठी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. तारीख लक्षात ठेवायची आहे 5 डिसेंबर, 5 डिसेंबरला. नाव द ग्रेट सायंटिस्ट डॅनिश सायंटिस्ट सोरेन्सन पुट forth the concept of pH based on the concentration of hydrogen ions to determine the pH of soil. A mixture of water and soil in the proportion 1:2 is taken the tested using several indicators. Accordingly, soil may be found to be one of the following 3 types. बघा, डॅनिश या सायंटिस्टने शोधलं आहे की साधारणपणे pH नुसार सॉइलचे 3 प्रकार पडतात. ॲसिडिक सॉइल
त्याचा pH लेस दॅन 6.5 म्हणजे 6.5पेक्षा कमी pH असलेली ॲसिडिक. देन न्यूट्रल, त्याचा pH आहे 6.5 ते 7.5च्या मध्ये. आणि अल्कलाइन सॉईल, त्याचा pH हा हायर दॅन 7.5. नाव सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज एक्सेसिवली अँड land become unsuitable for sowing. Crops should be rotated in order to maintain the fertility of the land. रासायनिक खते घडीघडी सारखी जर आपण अधिक प्रमाणात वापरली तर ती जमिनीची सुपीकता कमी होऊन जाते. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ अ वेट. हेन्स लिग्युमिनियस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मड, बीन, पी, lentil, bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of the soil. गव्हाचे पीक काढल्यानंतर त्या जमिनीचा कस कमी होतो, म्हणून त्यानंतर त्या जमिनीत भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन अशा प्रकारची पिके त्यात घ्यायची जेणेकरून आपल्या जमिनीचा कस भरून निघतो. तर आजच्या तासाला आपण सॉईल टेस्टिंग कशी केली जाते ते बघितलेलं आहे. त्यानंतर कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी म्हणजे फर्टिलिटी कमी होण्याची जी कारणं आहे ती पाहिलेली आहे. आणि अशा प्रकारे आज आपला लेसन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे आणि आपल्या फर्स्ट युनिट टेस्टचा सिलॅबसही कंप्लीट झालेला आहे. बघा विद्यार्थिनींनो, पहिल्या युनिट टेस्टला आपल्याला लेसन नंबर 1, 2 आणि 3 यावर आधारित ती टेस्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची. तर सगळ्या विद्यार्थिनींनी टेस्टसाठी आता अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे आणि ऑल द बेस्ट फॉर यू. ओके.